मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांचा वाद त्यांनीच तो सोडवावा. मुंबई महानगरपालिकेतील वादावर भाजपा पक्षश्रेष्ठींची ही भूमिका आहे. अंतर्गत वादात पक्षाला गृहीत धरू नका असं आता सांगण्यात आलेलं आहे. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अमित साटम यांनी तशा सूचनाच दिलेल्या आहेत. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन नानावरे यांच्याकडून. चेतन, खरं तर गेल्या आठवड्यामध्ये जो काही प्रकार समोर आला मनपातला, त्यावेळी रितू तावडे म्हणालेल्या होत्या की माझं नाव वापरून राजकारण करू नका, ते झारीतले शुक्राचार्य शोधा, असं म्हणत त्यांनी बरेच संकेत दिले होते. त्यानंतर लगेचच या आठवड्यात मनपाची बैठक लागली आणि या बैठकीत मनपातले ज्यांचे वाद आहेत ते त्यांनीच सोडवावेत, पक्षाला गृहीत धरू नका असं सांगत अमित साटम यांनी चांगलीच कानउघडणी केलेली आहे. काय घडतंय नेमकं मनपात? निश्चितच लागवी जी सूत्रांकडून अंतर्गत माहिती मिळते की काल जी हाय पॉवर कमिटीची मीटिंग झाली आणि मुंबई महापालिकेतील जे वरिष्ठ पदावरती सर्व नेते आहेत त्यांच्यासोबत अमित साटम यांनी बातचीत केलेली होती. आणि या बैठकीमध्येच महापौर रितू तावडे असतील आणि शिक्षण समितीच्या सभापती असलेल्या राजेश शिरवाडकर असतील यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची ही माहिती समोर आली. आणि यानंतर अमित साटम यांनी दोनही बाजू ऐकून घेतल्यानंतर सभागृह नेते आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन या दोनही नेत्यांशी बातचीत केली आणि या चारही प्रमुख नेत्यांसोबत बातचीत केल्यानंतर थेट कानउघडणी करण्यास सुरुवात केली. आपण चारही मोठ्या पदावरती विराजमान आहात, मुंबईकरांनी आपल्याला सेवा करण्यासाठी निवडून दिलेलं आहे, त्यामुळे असे वाद आहेत ज्यामुळे पक्षाचीही बदनामी होते, पक्षाचं नाव खराब होतंय, असे वाद पुन्हा खपवून घेतले जाणार नाहीत. आता तुम्ही मुंबईच्या वरिष्ठांकडे आला असला तरी पुन्हा अशा प्रकारच्या वादांसाठी मुंबईकडे येण्याची गरज नाहीये, आमचं लक्ष आहेच. मात्र यापुढे अशा वाद आहेत ते तुमच्याच पातळीवर सोडण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत. अन्यथा जर हे वाद विकोपाला गेले तर यापुढील कारवाई आहे ती मुंबई प्रदेश कार्यालयाकडून केली जाईल आणि मग ती कुणावर कशा प्रकारची असेल त्या बाबतीत मात्र कमालीची गुप्तता पाहिली जाईल. त्यामुळे आता एकंदरीतच कारवाईचा बडगा उगारण्याचा दम देत आणि इशारा देत अमित साटम यांनी सध्या तरी या वादावरती तोडगा काढल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या बैठकीनंतर तरी आता भाजपचा अंतर्गत वाद संपणार का आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे समन्वयातून पुन्हा एकदा प्रशासनावरती अंकुश साधण्यामध्ये भाजपच्या राजकीय पक्षाला मुंबईमध्ये यश मिळणार का हे पाहणं महत्वाचं असेल. लागवी. अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.